नाही, कचरा हा प्रश्न तर कायमस्वरूपीचा जिथं दाट लोकवस्ती आहे, त्या ठिकाणी असतोच. बरंचसं नियोजन आम्ही स्वच्छ संस्थेच्या माध्यमातून नियोजन करतो, महानगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करतो. पण जे लोक रेंटल आपल्या भागात राहायला येतात, ते त्या स्वच्छला ₹100 देण्यासाठी कुठेतरी काचकूच करत असतात. आणि मला वाटतं की बरेचसे रेंटल लोक हा रस्ता हा कचरा जो आहे हा रस्त्यावर कुठेतरी टाकतात. आम्ही बराच वारंवार त्याच्यावर जनजागृती करत असतो. मला वाटतं की हा कचरा योग्य ठिकाणी ओला सुका वेगवेगळा करून जर योग्य ठिकाणी दिला तर भविष्यामध्ये कचऱ्याचा प्रश्न या भागात राहू शकत नाही. त्याचबरोबर पाण्याचा प्रश्न सुद्धा तसाच त्या पद्धतीचाच आहे. 24/7 मध्ये कोंड्या भागामध्ये जवळपास 2 टाक्या मी बनवलेल्या आहेत. त्या टाक्या बनवत असताना पाण्याचं नियोजन करण्यासाठी हे सर्व आपण केलं होतं. पण पाठीमागून जे पाणी आलं पाहिजे, म्हणजे वडगाववरून जे कोंडव्याला येणारं पाणी आहे, ते लवकरात लवकर सुरू होत नाही. तोपर्यंत त्या टाक्यांमध्ये पाणी पडत नाही. आणि पाणी पडलं तर भविष्यात त्या संपूर्ण भागाचा पाण्याचा प्रश्न सुटत नाही. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये हे खूप महत्वाचे मुद्दे आहेत की 24/7 मध्ये जे पाण्यासाठी जे महापालिकेने सुरू केलेली योजना आहे, त्यातून पाण्याच्या टाक्या सुरू करणं, कचऱ्याचं योग्य विलगीकरण करून योग्य ठिकाणी ते विल्हेवाट लावणं. त्याचबरोबर कोंडवा भागामध्ये पार्किंगची खूप मोठा प्रश्न आहे. म्हणजे पार्किंग लोक छोटी घरं असल्यामुळं, मला वाटतं 1 BHKचं घर तिथं छोटी छोटी घरं आहेत, अनधिकृत काही ठिकाणी आहेत. पण मला वाटतं की गोरगरीब लोक त्या भागामध्ये राहतात, रस्त्यावर पार्किंग होती. तर त्या पार्किंगसाठी कुठं एखादा छोटा पार्किंग प्लाझा झाला पाहिजे, जेणेकरून लोक त्या ठिकाणी गाड्या पार्क करू शकतात आणि जेणेकरून रस्त्यावरच्या गाड्या कमी होतील आणि ट्रॅफिकचा बराचसा प्रश्न सुटेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये हे खूप चॅलेंजिंग गोष्टी आहेत की जे करणं गरजेचं आहे.